मी सुनील चांसरकर. आपल्या मालेगावात खूप छान प्रगती झालेली आहे की ती इतर गावात बघितली जात नाही. खरं म्हणजे दादाभाऊंचे खूप मोठे याच्यातलं योगदान आहे की त्यांनी आपल्या गावाची एवढी सुंदर प्रगती केलेली आहे. आणि याबाबत कमी दिवसात त्यांनी जी प्रगती केली, जी अगोदर इतक्या वर्षात झाली नाही, ती आज झालेली आहे आणि ती बघायला मिळते प्रत्येकाला. त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे सोयगावच नाही तर त्यांनी पूर्ण मालेगाव कॅम्प, हा कलेक्टर पट्टा, सगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेली आहे. प्रत्येक गार्डन व्यवस्थित केलेले आहे, मंदिरं व्यवस्थित केलेले आहेत. त्याच्यासाठी त्यांना पण जनतेकडनं खूप आशीर्वाद मिळणार आहेत त्या गोष्टीचे. आणि त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षाचे जे कोणी नगरसेवक उभे असतील ते एकदम बिनधास्त निवडून येतील, कारण त्यांच्या पाठीमागे जनतेचा आशीर्वाद आहे. ही फार मोठी त्यांनी मिळालेली पुण्याई आहे आणि ते मुळात जनतेला कधी नाराज करत नाही. मी स्वतः बघतो, ते ज्यावेळेस मालेगावात असतात त्यांच्या घरी अलोट गर्दी असते शनिवार रविवारी. ज्यावेळेस जनताला ते भेटतात, कोणालाही ते नाराज करत नाही, प्रत्येकाला भेटतात. हे फार मोठं आहे की एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती की जे सर्वसामान्य माणसाला भेटू शकते. त्यांच्या घरी जो दरबार भरतो तो मी स्वतः जातीने बघतो शनिवार रविवारी. आणि त्याच्यासाठी जे काही गोरगरीब जनतेला ते भेटतात, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवतात, त्या इतक्या महत्वाच्या आहे की जो तो आपले दुःख विसरून पुढे सरकतो. हे फार मोठी त्यांना हातोटी मिळालेली आहे, सचोटी आहे त्यांची कामाप्रती. आणि हीच अपेक्षा त्यांची लोकांप्रती पण आहे आणि जनता पण त्यांच्या पाठीशी आहे की त्यांनी जे काही सगळी कामं केलेली आहे शहराच्यासाठी, सोयगावसाठी, अंडरग्राऊंड गटारी, त्याच्यामुळे आपल्या ज्या घरातल्या ज्या भिंती ओलावा धरत होत्या, अगोदरच्या ओपन गटारी होत्या किंवा अगोदर पूर्वी शोष खड्डे होते, त्याच्यामुळे घरं ओले राहत होते, ते आता अंडरग्राऊंड गटारी आल्यामुळे तोही प्रश्न निकाली निघालेला आहे.